आपणा सर्वांना नमस्कार. मी रुद्रशेखर जोशी, केसरीनंदन आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओत जाणून घेऊया श्री व्यंकटेश स्तोत्राचे वाचन पारायण कसे करावे. ह्या कालावधीत काही व्रत नियम आहेत का? मंडळ म्हणजे काय, ते कसे पूर्ण करावे? व्यंकटेश स्तोत्राचे वाचन व पारायण करताना काही सामान्य नियम आहेत. भक्त तर त्याचे पालन करतातच. ज्या व्यक्तींना नित्य रोज एकदा म्हणायचे असेल त्यांनी सकाळी स्नान केल्यानंतर लगेच म्हटले तर उत्तमच, पण त्यानंतरही हातपाय धुवून दुपारी संध्याकाळी म्हटले तरी चालते. 2. मराठीत ओवीबद्ध असल्याने ते म्हणण्यास सोपे व अनेकांचे ते त्वरित पाठही होते. 3. नामस्मरण स्वरूपात म्हणजे फक्त मनातल्या मनात केव्हाही सांसारिक कार्य करीत असतानाही म्हणू शकतात, पण पाठ करायचा असेल तर शुचिर्भूतता आवश्यक आहे. 4. स्तोत्राचा पाठ करताना उच्चार स्पष्ट असावेत, कारण केवळ टिंबाने देखील अर्थ बदलतो, जसे की आबा, आंबा. 5. एकदा स्तोत्र म्हणण्यास अवघे काही मिनिटे लागतात, तरीही त्या कालावधीत काही बाह्य व्यत्यय आला, मोबाईलवर बोलणे इत्यादी, तर पुन्हा स्तोत्र सुरुवातीपासून म्हणावे. 6. एकादशी तिथी भगवान विष्णूंना प्रिय आहे, म्हणून त्या दिवशी शक्य झाल्यास जास्त वेळा स्तोत्र म्हणावे. 7. स्तोत्र केवळ म्हणायचे आहे, त्यापूर्वी पूजा, फुले, हार, धूपदीप हे ऐच्छिक आहे. जसे की जे भक्त नित्य संध्याकाळी श्रीराम रक्षा स्तोत्र, मारुती स्तोत्र किंवा सायं प्रार्थना म्हणतात, त्यावेळी धूप दीप तर लावूनच म्हणतात. 8. सुतक किंवा स्त्रियांनी मासिक धर्माच्या कालावधीत स्तोत्राचे पठण करू नये. 9. निष्काम भावाने केलेले पठण श्रेष्ठच आहे, पण काही सांसारिक इच्छापूर्तीसाठी जर पाठ करत असतील तर कोणी किती दिवस पाठ करावे हे स्तोत्रातच सांगितलेले आहे. पुत्रार्थीयाने 3 मास, धनार्थीयाने 21 दिवस, कन्यार्थीयाने षण्मास ग्रंथ आदरे वाचावा. क्षय, अपस्मार, कुष्ठादी रोग इत्यादी साधने प्रयोग त्यासी एक मंडळ सांग, पठणे करुणी कार्यसिद्धी, हे वाक्य माझे नेमस्त, ऐसा बोलिला श्री भगवंत, असे ग्रंथातच सांगितलेले आहे. 10. विशेष कार्यपूर्तीसाठी जर पाठ करायचे असतील तर एकाग्र चित्ताने एकांतात मध्यरात्री म्हणजे रात्री 12 वाजता स्तोत्र पठण करणे सुरू करावे. आधी नाही किंवा नंतरही नाही, असे स्तोत्रातच सांगितलेले आहे. एकाग्र चित्ते एकांती अनुष्ठान की जे मध्यरात्री, बैसोनिया स्वस्थ चित्ती प्रत्यक्ष मूर्ती प्रकटेल. 11. स्तोत्राचा अर्थ समजून वाचन केले तर जास्त प्रभावी ठरेल. 12. हे स्तोत्र लहान मोठे, स्त्री पुरुष, मुले मुली वाचू शकतात, फक्त नियमांचे पालन करावे. 13. श्री व्यंकटेश स्तोत्र हे मराठीत ओवीबद्ध आहे व संस्कृतमध्ये देखील आहे. आपणास संस्कृत येत असेल तर जरूर म्हणावे. 14. जर विशेष कामनापूर्तीसाठी अनुष्ठान करायचे असेल तर शक्यतो शुभ दिवसांची निवड करावी. तिथी अष्टमी, एकादशी, चतुर्थी, दशमी, तर वारमध्ये मंगळवार, गुरुवार, शुक्रवार यासाठी शुभ आहेत. 15. शक्यतो निळ्या रंगाचे आसन घ्यावे, नसेल तर जे उपलब्ध असेल नेहमीचे आसन ते घ्यावे. 16. आधी संकल्प करून नंतर अनुष्ठानास सुरुवात करावी. 17. स्त्रियांनी गरोदरपणात किंवा अन्य वेळी देखील आपल्या तब्येतीचा, आरोग्याचा विचार करूनच व्रत नियम पालनाचा निर्णय घ्यावा. 18. अनुष्ठान पूर्ण करण्यासाठी एक मंडळ पूर्ण करावे. 19. या कालावधीत शुद्ध सात्विक आहार घ्यावा. 20. उच्चार स्पष्ट व धीरे शांतपणे स्तोत्र म्हणावे. श्री व्यंकटेश स्तोत्राचे मंडळ म्हणजे काय ते पाहू. श्री व्यंकटेश स्तोत्राचे सकाळी किंवा रात्री एकच वेळ ठरवून त्याच वेळी रोज 21 वेळा 21 दिवस स्तोत्र म्हटले म्हणजे त्यास मंडळ असे म्हणतात. स्तोत्र म्हणत असताना शक्यतो पूर्वेकडे तोंड करून बसावे. या कालावधीत जर भगवान विष्णूंचे मंदिर किंवा श्री व्यंकटेश भगवंताचे मंदिर स्थानिक गावात असेल तर रोज दर्शनास जाण्याचा प्रयत्न करावा. जर गावात नसेल तर बाहेर गावी पारायण किंवा मंडळ पूर्ण झाल्यानंतर एखाद्या वेळी जाऊन यावे. संकल्प सोडून उद्यापन करावे. यावेळी ब्राह्मणास भोजन द्यावे व ब्राह्मणास तसेच गरीब व गरजू व्यक्तीस किंवा मंदिरातही जे आपणास शक्य होईल ते दान द्यावे. गाय देखील दान देऊ शकतात. अशा प्रकारे व्यंकटेश स्तोत्राचे मंडळ 21 दिवसांच्या कालावधीत पूर्ण होईतोपर्यंत व्हिडिओत सांगितलेल्या नियमांचे जास्तीत जास्त पालन करण्याचा प्रयत्न करावा, ज्यामुळे आपणास त्याचा लाभ देखील प्रभावीरित्या प्राप्त होईल. बरीच अशी माहिती स्तोत्रातच दिलेली आहे, तर काही माहिती अन्य ग्रंथातून संकलित करून या व्हिडिओत प्रस्तुत केली आहे. आपणास आवडली असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओच्या खाली असलेल्या सबस्क्राईब शब्दावर जरूर क्लिक करा. धन्यवाद. नमस्कार. जय केसरीनंदन.